नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचं असेल. 17 ते 15 जून दरम्यान हा अधिक मास असणार आहे. या अधिक मासाला मल मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासात केलेल्या कर्माची फळे अधिक पटीने वाढतात. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून या महिन्यात कोणतेही मंगल कार्य हे केले जात नाही. जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्या अधिक मास आणि दुसरा शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येत असतो आणि या महिन्याला धोंड्याचा महिना असे देखील म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रवाहावर टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन हे केले जाते. ते म्हणजे पुढील प्रमाणे पाहूया. नंबर 1, अधिक महिना हा पवित्र महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य याचा अत्यंत लाभ मिळतो. नंतर 2, श्री हरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे हा अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावे. म्हणजे काय की बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी घोंगडी किंवा सतरंजी टाकून त्यावर झोपायचं आणि मग ते दुपारी झोपणं असो की रात्री झोपणं असो, बसणं असो की गादीवर किंवा बेडवर बसायचं नाही. नंतर 3, अधिक मासात 2 जप, तप, पूजा, पाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता सारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासाठी या महिन्यात आवर्जून दान देखील केले पाहिजे. नंबर 4, अधिक महिन्याचा दान धर्मात तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः अनंताचे दान, दीपदान, काशाच्या भांड्याचे मालदिवा दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 5, अधिक महिन्यात अनारसे, बत्ताशा, खारका, सुपारी किंवा फळं असतील तर ही संख्येमध्ये सपात्र म्हणजे पात्रासह दान करायचे आहेत. आता जावयाला दान देणं वेगळं आणि हे दान आहे ते आपण एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकता. नंबर 6, अधिक मासात एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता. या महिन्यामध्ये अन्नदान करू शकता किंवा संपूर्ण धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मासात गाईला गोग्रास खाऊ घालू शकता. जोडपं भोजन म्हणजे एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं किंवा तुम्ही एखादी सवाशण स्त्री बोलवून शकता की तिला सुद्धा जेवण घालू शकता. नंबर 7, त्याचप्रमाणे अधिक महिन्यात आवळी स्नान देखील करू शकता, तीर्थस्नान करू शकता. आता तीर्थस्नान तर आपण दररोज काही करू शकत नाही. मग काय करायचं? अधिक मास सुरू होण्याच्या अगोदर पूजा साहित्याच्या दुकानातून गंगाजल आणून ठेवायचं किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथे नदी असेल तर त्या नदीचं पाणी घरी आणून ठेवायचं आणि संपूर्ण अधिक मास रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी थोडंसं मिक्स करायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं. नंबर 8, या महिन्यात धारण, पारण, भोजन व्रत करू शकतो. म्हणजे एक दिवस जेवण करायचं तर दुसरा दिवस उपवास करायचा. हे व्रत तुम्ही करू शकता किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा हे पारण करू शकतो. म्हणजे फक्त एक वेळा जेवण करायचं, आपण संध्याकाळी जेवण करायचं असं देखील करू शकतो. याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सविस्तर आणि संपूर्ण माहिती मिळणार आहे. नंबर 9, महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो आणि म्हणून या महिन्यात काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपला धार्मिक अनुष्ठान जपे सुद्धा आवर्जून करतात. तर काही जण या आवळ्याला
कोरून त्यामध्ये तिळाच्या तेलाचं दिवासमोर किंवा अगदी मंदिरात जाऊन लावतात, हे सुद्धा पुण्यकारक समजले जाते. नंबर 10, या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रत सुद्धा आहेत जी आवर्जून वर्षानुवर्ष करतात. जर त्यामध्ये हळदी कुंकू, स्वस्तिक व्रत, चाखोळी व्रत, गोपद्व व्रत केलं तर अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा देखील केली जाते किंवा एखादी संवासिनी बोलवून तिची रोज ओटी भरली जाते किंवा एखाद्या संवासिनीला स्त्री बोलवून रोज तिला चहा आवडत असेल तर चहा किंवा दूध आवडत असेल तर दूध तिला पाजलं जातं. एक तर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा किंवा संध्याकाळचं दूध किंवा सकाळचं दूध. ही व्रते काही दान आहेत जे आपण अधिक मासामध्ये करू शकता. नंबर 12, अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशात पुरुषोत्तम क्षेत्र असे म्हटले जाते. पुरुषोत्तम महिन्यामध्ये म्हणजेच अधिक महिन्यामध्ये इथे भेट देणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही जगन्नाथाला भेट देऊ शकत नसाल तर इतर नद्यांचे स्नान करणे आणि मंदिरांचे सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 13, या अधिक मासात आपल्या देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवला जातो. तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूंच्या फोटोसमोर दिवा लावा. या शुभ व्रतेमुळे मागील सर्व जन्माची पापे शालन होते आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन लाभते. नंबर 14, या अधिक महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरते. शक्य नसल्यास भगवद्गीतेचे पठण करावे किंवा दररोज गीतेचा किंवा पुरुषोत्तम महात्म्याचा शेवटच्या अध्यायाचे त्यांच्या अर्थासह पठण करावे. या महिन्यात विष्णू सहस्रनामाचे सुद्धा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. विष्णू सहस्रनाम आवर्जून पठण करावे. तसेच रामरक्षा स्तोत्राचे आपण पाठ देखील करू शकतो. नंबर 15, अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजी, बंधन, बार्शी, मुंडळ यासारखे शुभ आणि मंगल कार्य केली जात नाही असे मानले जाते. ही या महिन्यातील शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळते. नंबर 16, या महिन्यात केस कापणे किंवा नखे कापणे टाळावे. नंतर 17, या महिन्यात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ हे कांदा, लसूण, मांस हे पूर्णपणे वर्ज्य करावे. नंबर 18, अधिक मासात म्हणजे धोंडेच्या महिन्यात जावयाला श्री विष्णूंचे रूप म्हणून 33 अनारसे, तांब्याचा किंवा चांदीचा दिवा, ताट तसेच नवीन कपडे आहेरवान म्हणून देण्याची परंपरा आहे. तर या ग्रंथीचे ज्यालाच आपण धोंड्याचे जेवण असे देखील म्हणतो. 19, अधिक महिन्यात आवळा तिळाचं उठणं संपूर्ण महिनाभर अंगाला लावून नंतर अंघोळ केली जाते. महाविष्णूंचा आवळा अत्यंत प्रिय समजला जातो आणि म्हणून काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपलं धार्मिक अधिष्ठान जप जापे सुद्धा या महिन्यात आवर्जून करतात. जर काही जण आवळ्याचा कोरून त्यामध्ये तिळाचा दिवा देखील देवासमोर लावतात. अगदी मंदिरात जाऊन देवासमोर लावतात. हे सुद्धा पुण्यकारक समजलं जातं. 20, 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात दानाचं अत्यंत महत्त्व आहे. दान देताना अनारसे, बत्तासे, एरोड्या, मोदक, बर्फी, सप्तधाने अशी दिली जातात. अनारसे, बत्तासे यासारख्या पदार्थांचे 33 नग या प्रमाणात दान दिले जाते. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान या गोष्टी दान कराव्या. तसेच इच्छाशक्ती, आर्थिकता याप्रमाणे आपण हे करू शकतो. नंबर 21, अधिक मास जावई, गाय, देवता, गंगेला वाण देणे अधिकच महत्त्वाचे आहे. मातीची पूजा करून तिथी ओटी भरून 33 मेहुणांचे भोजन विष्णू गोष्टी अवश्य आणि आवर्जून कराव्यात. नंबर 22, भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला महिन्यात अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात आणि म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात. त्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात आणि त्यासमोर 33 अनारसे, 33 बत्तासे आणि त्यासोबत एक चांदीचं निरांजन देतात आणि 33 दिव्यांची जावयाला औक्षण करतात आणि हीच परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. अधिक महिन्यात भगवंतासाठी निष्काम भावेने आर्थिक कार्य करण्याचा प्रभाव आहे आणि त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांचे प्रायचित्त करून त्यातून मुक्त होऊन पुण्य कमवण्याचा राजमार्ग या अधिक महिन्यात आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात आपल्याकडून स्वतःची आत्मशुद्धी करून घेण्याची ही खूप मोठी पर्वणी आहे. तर अशा प्रकारे दर 3 वर्षांतून एकदा हा महिना येतो.
असेही म्हणतात. तर ह्या काळ अधिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला गेला आहे आणि त्यामुळे वरील नियमांचे पालन अवश्य करावे आणि त्यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तर तुम्हाला आम्ही आजची माहिती संपूर्ण कशी वाटली आणि जर आवडली असेल तर शेअर करा. श्री स्वामी समर्थ.